मित्रांनो, माझी गाडी माझा नेता, माझी गाडी माझा नेतामध्ये आज नवदुर्गा मी तुम्हाला देत आहे। या नवदुर्गेची आज तिसरी माळ आहे आणि या तिसऱ्या माळेमध्ये आम्हाला लाभलेले आहेत काँग्रेसच्या नगरसेविका, देशमुख परिवाराशी एकनिष्ठ नेत्या आणि 2 टर्मपासून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या, बहुमताने निवडून आलेल्या सौभाग्यवती सपनाताई बंडू किसवे। सपनाताईंचं मी स्वागत करतो। सपनाताई या बाहेर। नमस्कार। सपनाताई बंडू किसवेंच्या घरी मी आलेलो आहे आणि हे तर तुम्ही बघत आहात की विलासरावजी, दिलीपरावजी, अमित भैया, धीरज भैया यांच्या तस्बिरी, यांचे फोटो अतिशय दिमागदार या हॉलमध्ये आहेत। खरं तर भैयानी हे बघायला यायला पाहिजे, बंडू किसवेचा आणि सपनाताईंचा हॉल। बरं मित्रांनो, आता यानंतर मी बोलत आहे त्यांचे सुपुत्र। चल रे बाळ इकडे। ताई उभा टाका तुम्ही। तसं काय नाव बोल तुझं? हां, अभिषेक किसवे। माईक मध्ये बोल। अभिषेक किसवे। अभिषेक किसवे हा सपनाताईंचा मुलगा आहे। काय मग आई नगरसेविका, तुला व्हायचं काय नगरसेवक? नाही, अजून तर काही विचार केला नाही। नको नको म्हणतोय तो, आईचा व्याप बघतोय आणि म्हणतोय मला नको। बरं, तुला अभिमान वाटतो आईबद्दल? खूप खूप काय अभिमान। शिकतो सध्या बाळ तू? मी आता BCA झालं माझं। लग्न झालं का तुझं? नाही, नाही। नाही का? बरं बरं, ठीक आहे मित्रा, खूप छान आहे, अगदी सुंदर परिवार। आणि चला आता ताईंना आपण सन्मानाने आपल्या गाडीत बसूया आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया। काय वाटतं ताईंना काँग्रेसबद्दल? काय होणार या विधानसभेमध्ये? बहुमतानं अमित भैया येणार का? किती मतानं बहुमतानं येणार? आणि सपनाताई वार्डातून किती बहुमत देणार? चला भेटूया आणि आपल्या गाडीत बसूया सपनाताईंना। चला मग सपनाताई किसवेंना आपण सन्मानानं आपल्या गाडीत बसूया। ताई चला बसा। नवदुर्गामध्ये आज तिसरी माळामध्ये आलेले आहेत सौभाग्यवती सपनाताई बंडू किसवे। मग बघूया किसवेताईंच्या मनात काय आहे आणि काय होणार लातूरमध्ये काँग्रेसचं, जिल्ह्यात काँग्रेसचं। मित्रांनो, माझी गाडी माझा नेता यामध्ये मी आज देत आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका, त्याचबरोबर गेल्या 10 वर्षापासून लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या, त्यांचं नाव सौभाग्यवती सपनाताई बंडू किसवे। किसवेताई, आमच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज आपण नवदुर्गामध्ये तिसरी माळ आलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे की 9 दिवस फक्त महिला आम्हाला द्यायच्यात। रत्नाकर आवसेकराकडे 100% आरक्षण आहे, त्यामुळं आजसुद्धा आम्ही देत आहोत महिलाच। त्यांचं नाव सौभाग्यवती सपनाताई किसवे। सपनाताई, आमच्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो। नमस्कार। ताई, आपलं माहेर कोणतं? आपलं सासरकडलं काय वातावरण? आपल्या राजकारणाची सुरुवात याबाबतीत थोडंसं एक आमच्या प्रेक्षकांना आपण सांग। सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करते। त्याचबरोबर जे दसरा चालू आहे त्यांच्या शुभेच्छा सर्वांना देते। आत्ताच आपण मला विचारलं की आपलं लहानपण काय, आपलं माहेर काय आणि सासर काय। मी सांगू इच्छिते की माझा जन्म लातूरचा आहे। म्हणजे लातूरची कन्या? मी लातूरची कन्या आहे। लातूर माझा आजोळ, माहेर सासर सर्व लातूर। नगरसेविका लातूरमध्येच? नगरसेवक पण लातूरमध्येच। बँकेच्या संचालिका लातूरमध्येच? हो नक्कीच। म्हणजे अनेक पद आपण बसवतात। आपला राजकीय प्रवास कसा आहे सपनाताई? माझी सुरुवात 2012ला झाली राजकारणामध्ये। ज्यावेळेस सुरुवात होती, जे व्हायची चालू होती, त्यावेळेस अशी चर्चा घरामध्ये झाली की मोठ्या जाऊबाई नगरसेवक होत्या। तुमच्या घरात काही राजकीय वारसा आहे का? वारसा म्हणता येणार नाही, पण आवड। आवड आणि एकनिष्ठ सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या तुमच्या जाऊबाई सुद्धा काँग्रेसच्याच होत्या? काँग्रेसच्याच नगरसेवक होत्या। 2012 पूर्वी ते नगरसेवक होत्या। ते सुळगल्लीतून निवडून आलत्या, जे की माझं बालपण तिथं गेलेलं आहे। मी मूळची धनगर गल्लीतली, माझा आजोळ धनगर गल्लीमध्ये आणि जन्म माझा
पटेल चौकाच्या आपल्या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. नगरपालिका होती त्यावेळेस, त्या दवाखान्यात माझा जन्म झालेला आहे. म्हणजे नाळ लातूरशी जोडलेली आहे. त्यामुळे मला एक हे लातूरबद्दल एक हेच असतं, म्हणतात ना, जन्म जिथं झालेला आहे तिथं आपलं नाळ जोडलेली असती. आणि आजू तिथं असल्यामुळे माझं सासर बी तिथंच झालं योगायोगाने. आणि जेव्हा मी किसवे परिवारामध्ये आले 1998ला, त्यावेळेस मला लक्षात आलं की हे परिवार स्वतःला देशमुख परिवारामध्ये काँग्रेस पक्षामध्ये वाहून घेतलेला आहे. त्यानंतर मी थोडी काय नाव तुमच्या जाऊबाईंचं नाव? मीराताई किसवे. मीराताई किसवे या काँग्रेसच्याच नगरसेविका आहेत, होत्या आणि आताही कार्यकर्त्या आहेत त्या. आणि त्यानंतर माझं बालपण तिथं गेलं. माझं लग्न 2012ची पहिली निवडणूक. 2012ची पहिली निवडणूक. मी त्यावेळेस विभक्त झालते, परिवार आमचा विभक्त झालता. मी केशवनगरमध्ये 2007ला आलते, जे की आमचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं आजोळ म्हणता येईल ते सुळनगर. त्यामुळे मी तिथं रहिवासी आहे. आणि तो सुळनगर ही माझाच परिवार. जे सुळगल्लीमध्ये परिवार होता तो परत नगरमध्ये आला. हे अशी रचना झालेली आहे. विभक्त झालो आणि आपला परिवार झाला. मग चर्चा चालू झाली की केशवनगरमध्ये ओबीसी महिला राखीव आहेत. तर किसवे सरांना निरोप आला की तुमच्या मिसेसला इलेक्शनमध्ये थांबवायचं आहे. मग जेव्हा किसवे सरांनी विचार म्हणजे थोडासा डोक्यात आला आणि जेव्हा आमच्या सगळ्या परिवारांचं एकत्र बसून चर्चा झाली की केशवनगरमध्ये ओबीसी महिला राखीव आहे, तर तुझ्या मिसेसचं नाव पुढे येत आहे, तर तुझी काय म्हणणं आहे? मग किसवे सर बोलले की नाही, सुळगलीत मोठ्या जाऊबाई आहेत, तर आपल्याला काही इच्छा नाही, घरात एक जण आहे बस झालं. अशी प्रथम घरात एक नगरसेवक आहे भरपूर, आता अशी प्रथम चर्चा, अशी प्रथम तुमची राजकारणाची इच्छाच नव्हती. इच्छा म्हणताच येणार नाही, चर्चा म्हणते मी. चर्चा झाली त्यानंतर लक्षात आलं की आता ओबीसी राखीव आहे आणि निरोप आला की तुमच्या मिसेसला शिक्षण किती झाले ते आपलं शिक्षण? माझं मूळ 12वी झालेलं आहे. मी 1ली ते 10वी पर्यंत कळंबला होते. वडिलांची सर्व्हिस MECB मध्ये असल्यामुळे 5-5 वर्ष बदल्या होत होत्या आणि त्यानुसार आमचं 5-5 वर्षाचा काळ चालला आहे. 11वी 12वी म्हणजे भोसले कॉलेजला उस्मानाबादला झालं. आणि त्यानंतर मी BA नंतर लग्न झाल्यानंतर BA कम्प्लीट केलं. हे महत्वाचं आहे. म्हणजे सध्या BA आहे माझं एज्युकेशन. बंडूची ओळख कधी झाली? 1998ला. मग ते अरेंज आहे का कसं आहे? अरेंज मॅरेज. म्हणजे काय विचारणं हे आमचं काम आहे. तर मित्रांनो, अशा ह्या सपनात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपनाताई ह्या काँग्रेसच्या एकनिष्ठ आहेत. मग मला सांगा, सपनाताई याच प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवलेली 12ला? 2012ला ही केशवनगरची सुरुवात आहे माझी. सुद्धा निवडणूक इथंच. 2017लाही म्हणजे माझ्या घरापासून टप्पा चालू होता, पण माझा वार्ड चेंज झालता. त्यामुळे मला दुसऱ्या वार्डामध्ये भैयासाहेबाचा आदेश आला की तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून तुम्ही निवडणूक लढा. आणि त्यांच्या इच्छेनुसार मी तिथं निवडणूक लढली आणि भरघोस मताने मला केशवनगर असो किंवा खोरे गल्ली असो, मला सगळ्या मतदारांनी भरघोस मताने मला आशीर्वाद रूपे आशीर्वाद दिलेला आहे. मग त्या आशीर्वादाला काही तुम्ही जागलं तर काही विकासाची कामं काही केली का? तुम्ही स्वतः पाहू शकतात औसेकर सर. म्हणजे तुम्ही लातूरच्या गल्ली बोळापासून की कोण काय करतं हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल. माझा असा अभ्यास आहे तुमच्याबद्दल. त्या ठराविक असे ठळक कामं की जे आम्हाला लोकांना ऐकायला आवडतील आणि तुमच्या कार्याचा ठसा लोकांपर्यंत जाईल. माझी सुरुवात 2012ला झाली. गृहिणीच होते, खोटं तर बोलणार नाही. टप्प्यावर मला एक सांगा ताई, कसं वाटतं ज्यावेळी 2012 नगरसेविका झाला आणि या महानगरपालिकेत गेल्या, पहिल्या मीटिंगला काय आपलं म्हणजे रिॲक्शन काय झाली आपल्याला काय जाणवलं? काय जेव्हा मी पहिल्या मीटिंगला सभागृहात होते त्यावेळेस लक्षात आलं की सभागृह कशाला म्हणतात, कसा प्रश्न मांडायचा. मी फक्त आधी अभ्यास केला. 2-3 मीटिंग फक्त मी शांत बसून ऑब्झर्व केलं की काय प्रश्न असतात. म्हणजे हा प्रश्न मी का विचारतोय की आता ज्या नवीन होणाऱ्या कार्यकर्त्या नगरसेविका आहेत त्यांना तुमच्याकडून काही शिकायला मिळेल. नक्कीच. असं मी म्हणणार नाही की राजकारणात कोणी येऊ नये. मी तर सगळ्यांचं स्वागत करेल. चांगल्या घरातल्या एज्युकेटेड महिला राजकारणात यायला पाहिजे. काळाची गरज आहे, सध्या काळाची गरज आहे. आणि तुमचीही आवड आहे ना, आपली आवड आपण का ठेवायची? मी म्हणते की मी 2012ला इच्छुक नव्हते, पण जेव्हा 2017 मध्ये मी गेले, सेकंड इलेक्शन लढले, त्यावेळेस लक्षात आले की मी करू शकते. नगरसेविका नमस्कार करायले, आरतुरी यायले, एक मनाला आनंद फील होतं. लक्षात आले की आपण ह्या क्षेत्रात वाढली आपली. मला लक्षात आले की मी ह्या क्षेत्रात पूर्णपणे काम करू शकते. त्यामुळे मी इच्छुक आहे आता सध्या. मग तुम्ही नगरसेविका झाला, कामं सुरू झाली.
महानगरपालिकेत आपली म्हणजे ठसाउमटा सुरुवात झाली. कोणती कोणती पदं मिळाली आत्तापर्यंत महानगरपालिकेत आपल्याला? सर्वप्रथम मला सभापती पद भेटलं 2015ला. कोणत्या विभागाचं? विभागने आपण 4 झोन केलतो. त्यावेळेस महानगरपालिका होती, 4 झोन होते, 4 झोनचे 4 सभापती होते. मिनी हेच म्हणावं लागेल, मिनी महापौरच म्हणावं मिनी महापौर, लागेल. त्यानुसार ते काळ होता. आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा सभापती असताना काय काय विकासाची कामं आपल्या हातात? सभापती असताना माझ्या अंडर खाली 5 प्रभाग आलते. 5 प्रभागामध्ये निधी आला आम्ही समान वाटप ठेवत होतो. म्हणजे 2012 ते 17 पर्यंत कुठलाही निधी आला तर आम्ही समान वाटप ठेवत होतो. मग त्या वाटपाला आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये सभापती असताना मला चांगलं आठवते, बोरवेल. त्यावेळेस दुष्काळ होता, पाण्याची अडचण ती दुष्काळ परिस्थिती होती लातूरची. तोच पिरियड होता. त्याच पिरियडमध्ये आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला डायरेक्टली सूचना दिल्या, जे निधी आला तुम्ही समान वाटप करा. आणि त्या समान वाटप मधून प्रत्येक प्रभागामध्ये असं काही बघू नका की तो विरोधी पक्षाचा आहे त्याला द्यायचं नाही. नाही 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 त्यांनी स्पष्ट सांगितले होते, आपण लातूरचे राजकीय आहोत. आपल्या लातूरची एक ही आहे, संस्कृती आहे, बांधिलकी आहे, संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीला कुठेही गालबोट न लावता समान वाटप व्हायला पाहिजे. आणि मी आज ठामपणे सांगू शकते की प्रत्येक प्रभागामध्ये 4 बोरवेल तुम्ही आताही पाहू शकता. प्रत्येक प्रभागामध्ये 4 बोरवेल. विरोधक तर पाणी आणलं नाही ओरडतात. हे बोलायचं असतं, तुम्हालाही माहित आहे ना, राजकारण कशाला बोलतात, हे बोलायचंच असतं ना. विरोधक तर म्हणतात आम्ही देशमुख पाणी देऊ शकले नाही. अक्षरशः प्रत्येक प्रभागामध्ये 4 बोरवेल त्यावेळेस आपण स्वतः घेतले. काल प्रेरणाताई होनरावने सांगितलं की आम्ही तोट्या उघड्या ठेवून बसलो, गंजून गेल्यामुळे तोट्या, पण पाणी आले नाही. त्या संदर्भात मी काय म्हणते, त्या संदर्भात मी काय वक्तव्य करत नाही. पण मी ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस आम्ही असे कामं केलेले आहेत, हे ठामपणे सांगू शकते का की मी केलेलं आहे ते. आणि प्रत्येक पाण्याचा प्रश्न मिटला. अजून काय केलं? त्याचबरोबर स्वच्छतेचा तर खूप मोठा प्रश्न होता. त्यावेळेस टेंडर ज्यावेळेस म्हणजे स्वच्छतेसाठी जे टेंडर आलं तर ते टेंडर ओपन करणं, भैयासाहेबाच्या सूचना, आदरणीय आमच्या स्मिता ते खानापुरे महापौर होत्या, त्यावेळेस इतकं सुरळीत काम चालू होतं की तुम्ही पण पाहिलं असाल, लातूरकरांनी पण पाहिलेलं आहे. त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती कायम बदल आहे सर. मी तुम्हाला खोटं सांगत नाही औसेकर सर. 2012 ते 2017 पर्यंत जी परिस्थिती तुम्ही पहा, त्यावेळेस लातूर पहा आणि आजचं लातूर पहा, किती बदल आहे, किती कचरा आहे, किती. मीच म्हणते की खूप कचरा आहे लातूरमध्ये. काय तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग म्हणता येणार नाही. 7 वर्षाचं टेंडर होतं, त्या व्यक्तीचं टेंडर संपलं, तो व्यक्ती गेला निघून. आता प्रशासन लागू आहे. प्रशासनाने काय करायला पाहिजे तर डायरेक्टली एक टेंडर ओपन करायला पाहिजे, गुत्तेदार आणायला पाहिजे आणि ते कचरा उचलायला पाहिजे. तसं न करता हे वैयक्तिक कुठले तर छोटे मोठे टेंडर ओपन करतात वैयक्तिक स्वार्थासाठी आणि कचरा उचलतात. त्यामुळे सगळी दुर्गंध आहे. त्यामुळे लातूरमध्ये सगळीकडे कचरा दिसतो सध्या. मग कचऱ्याच्या बाबतीत काय म्हणजे काहीतरी नियोजन तुम्हाला करणं भाग आता वाढलं तर तुमचं काय करतो? मी स्वतः सांगते, मी तुम्हाला नियोजन म्हणजे काय आहे माहितीये का. मी प्रभागात नगरसेवक कंटिन्यू राहिलेले आहे. कर्मचाऱ्यांची ओळख चांगली आहे. एक फोन केला की कर्मचारी आज नाही तर नाही दुसऱ्या दिवशी तर येतो आणि कचरा उचलून नेतो. मी त्यांची बदनामी करणार नाही. आणि आता सुद्धा फॉलोअप घेतात अधिकारी सुद्धा असो. मी एक जर फोन केला अधिकाऱ्यांना की ह्या ठिकाणी असा असा कचरा पडलेला आहे, तुम्ही कचरा उचला. ठीक आहे मॅडम, आज तर काही गाडी येऊ शकणार नाही, असे अडचण आहे सांगतात, पण उद्या उचलतात. हे तितकं महत्वाचं. आता पदावर असो नसो अजूनही महानगरपालिकेतले लोक आहेत. कदाचित ते बंडू किसवेकडे बघून तुम्हाला तसंही म्हणता येईल आणि असंही म्हणता येईल की वैयक्तिक मीही रिलेशन ठेवलेलं आहे ना. असं नाही की मी त्यांना फोन करत नाही, किसवे सरांवर अवलंबून असते. मी स्वतः. त्याचा काही फायदा झाला का तुम्हाला? किसवे सर तिथं आहेत, अधिकारी, तुम्ही तिथं नगरसेविका, असं काही तुम्हाला विकास कामात म्हणतो? म्हणजे विकास कामात काय असं तुम्हाला मार्गदर्शन म्हणा, फायदा म्हणा? नक्कीच झाला सर, नक्कीच फायदा झालेला आहे. कर्मचाऱ्यांचं सपोर्टिंग कंटिन्यू माझ्यासोबत राहिलेलं आहे. एखादा कर्मचारी ऐकत नसला की बंडू भाऊनी फोन लावला की काम व्हायला. बंडू भाऊला फोन लावायची सुद्धा गरज पडत नाही, हे ठामपणे सांगते. आम्ही तर लावतो बंडू भाऊ. पण कुठल्याही अधिकाऱ्याला फोन केला, आपल्या अडचणी सांगितल्या तर ठीक आहे मॅडम, आज नाही होणार पण उद्या नक्की करतो, हे त्यांचं उत्तर असतं. त्यामुळे मी समाधानी आहे. ताई, आता हे तुमच्या पार्श्वभूमी झाली नगरसेवक पदाची. आता मग विधानसभा लागते आता आणि अमित देशमुखांची उमेदवारी ही 100% लातूरमधून फायनल आहे. आता विरोधकांचं अजून त्यांचंच ठरणं गेलं, हे कोण उभा टाकायचं. आणि हे सगळे विरोधक म्हणून आपल्याला माणसाला पाडतील असा एक आमचा अंदाज आहे. कारण त्यामुळे अमित देशमुखची बाजू सेफ बाजू आहे, बरोबर आहे. तरी पण आता
कधी तुम्ही अमित देशमुखांना मंत्री असताना कधी भेटायला गेलेलं आठवतं का तुम्हाला? म्हणजे मुंबईला कधी असं काही मंत्री असताना जेव्हा शपथविधी होता ना, त्यावेळेस आम्हाला स्वतः भैयांच्या पीएनचा फोन आलता की तुम्ही आमंत्रित आहात, आणि तिथं आम्ही गेलो, शपथविधी पार केला, नमस्कार केलो, चर्चा झाली. म्हणजे मंत्री असताना मी भेटलेले आहोत. कसं आहे भैयाचा स्वभाव कसा आहे वाटतं? म्हणजे आता कसं आहे, आम्ही जरी पत्रकार असतो, भैया आमच्याशी कधी खोलून बोलत नाहीत, त्यामुळे आम्हाला त्यांचा स्वभाव कळत नाही काय. भैयांचा स्वभाव सांगायचा म्हणजे भैया साहेब स्ट्रिक्ट आहेत, पण तेवढंच मनातून सगळ्या प्रश्नाची जाण ठेवून प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देतात. जेव्हा आपण केव्हा भेटायची वेळ मागितली त्यावेळेस सांगतात की ह्या वेळेत या, म्हणजे आपण निवांत बसून चर्चा करू. म्हणजे कधी असं विकासाची निधी मागण्याचा कधी प्रश्न आला का तुम्हाला? विकासाचा निधी मागायचा प्रश्न आतापर्यंत आला नाही, का की जेव्हा केव्हा विकासाचा निधी महानगरपालिकेमध्ये प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस डायरेक्टली सूचना असतात, का की मी त्या पदापर्यंत गेले नाही, महापौर पदापर्यंत, त्यामुळे त्याचा तेवढा अभ्यास नाही माझ्या. महापौरांमध्ये महापौरांना भांडून काय बोलून महापौराला भांडून चर्चा करून समान निधीचं आवाज वाटप उठवून करून. नक्की नक्की सर. असं कधी आठवतं का आंदोलन केली दुर्गा, तुमच्यातली दुर्गा कधी जागी झाली आठवतं? मला चांगलं आठवतं. खरं खरं सांगा, आमच्या प्रेक्षकांना का नाही मनमोकळी मुलाखत आवडते, हातचा राखून बोलू नका. मला चांगलं आठवतं की सुरेश पवार जेव्हा महापौर होते त्यावेळेस एक आंदोलन, मी अक्षरशः अंबाबाईच्या लुक मध्ये होते, चंडिका दुर्गा त्या रूपामध्ये होते, आणि आम्ही प्रश्न काय होता? समान निधी वाटप पाहिजे होतं. त्यावेळेस निधी आम्हाला फक्त 40 लाखाचा निधी आम्हाला, आणि 1 कोटीचा निधी त्यांच्या बीजेपीच्या नगरसेवक. त्याच्यात भेदभाव केला? एवढा भेदभाव म्हणजे किती फरक, 50% सुद्धा म्हणता येणार नाही. मग ते लक्षात आल्यानंतर भैयासाहेबाच्या सूचना आल्या, आणि त्यानंतर आंदोलन आम्ही जोरशोरचे अंबिका जागी झाली. अक्षरशः पवार सरांना मी 1 तास म्हणजे तिथंच मी खाली बसून होते मांडी घालून, ज्यावेळेस आमची सभा चालू होती. समान निधी वाटप होण्या म्हणजे होईपर्यंत मी इथून उठणार नाही असं आम्ही सगळ्या नगरसेवक, काँग्रेसच्या सगळ्या नगरसेविका आम्ही सगळ्या मांडी घालून बैठक घेतली. आम्ही डायरेक्टली बैठक, आता सुद्धा व्हिडिओ फेसबुकवर आहेत माझे, ते 2000 कदाचित घेराव घातला, सुरेश पवारला घेराव घातला, मागणी केली, पण ते साध्य काही झालं नाही. दंड पडवला, कधी बुक्क्या सुक्या कधी बाटली फेकून मारली. बघा, म्हणून मी रुद्रामध्ये आपल्या दुर्गामध्ये निवडलेले आमच्या सपनाताईंना, कारण बघा बरं का आता होणारे महापौर पुढच्या सांभाळून राहा सपनाताईपासून. बरं सपनाताई, काय वाटतं बरं तुम्हाला विधानसभेत सध्या जे वातावरण आहे, काय वाटतं, काय तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं? अमित विलासराव देशमुख साहेब येतील का निवडून? 100%. नाही, पण ते लोक असं म्हणतात की ते कुणा भेटत नाहीत, बोलत नाहीत, त्यांना 4.5 वर्षांचं लातूरची आठवण येते, हो का? कोरोनात त्यांनी काम केलं नाही असा आरोप आहे अमित भैयावर. कोरोनात जर काम केलं नसतं भैया साहेबांनी त्यावेळेस ते म्हणते तर परदेशला होते म्हणतात, सांगितलं विरोधक. अहो आम्ही स्वतः भेटलेले भैया साहेबांना, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, त्यांची चर्चा झाली. काय कामं केली कोरोनात भैयानी? काय काम? भैया साहेबांनी पूर्ण जेवढे ओपीडी होते आपल्या लातूरचे, जेवढे हॉस्पिटल होते, बेड पुरवणं, सिलेंडर पुरवणं, हे सगळं त्यांनीच केलेलं आहे. त्यांच्या सगळ्या सूचना होत्या. त्यावेळेस ते मंत्री होते ना, असं का म्हणतात तुम्ही की, आणि फक्त बोलायचं असतं? आरोप खोटा आहे, 100% खोटा आहे. 100% बदनाम करायचं. बदनाम म्हणत नाही, 100% हा आरोप खोटा आहे. बदनामीसाठी फक्त त्याला विषय पाहिजे असतो, म्हणजे काहीतरी आरोप करायचा अमित भैयावर म्हणून आरोप करायचा. म्हणजे त्यांनी कोरोनात काम केलंय. 100% त्यांनी काम केलेले आहेत, आम्हाला सूचना आलेल्या आहेत, आम्ही काम केलेलं आहे. आम्ही प्रत्येक हॉस्पिटलला व्हिजिट केलेले आहेत, काय कमी आहे, कुणाची काय अडचण आहे. मी काय काम केलं? मी स्वतः वैयक्तिक, मी खोटं सांगत नाही, स्वतः वैयक्तिक किट वाटप केलेलं आहे. आणि त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक हॉस्पिटलला जाऊन, भैया साहेबांची सूचना होती, प्रत्येक हॉस्पिटलला जाऊन भेटी देऊन काय कमतरता आहे, बेड उपलब्ध आहेत का नाही, सिलेंडर उपलब्ध आहे, ऑक्सिजन नव्हता म्हणेन ना, ऑक्सिजन हे फक्त बोलायचं असतं. हे राजकारण आहे. म्हणजे केलेलं कुणी मोजत नाही, पण नाही केलेलं ते आधी सांगतात. वाईट बाजू आधी वाईट बाजू दाखवतात असं मला म्हणायचं. राजकीय स्वार्थ त्यांचा ते तर आहेच ना, राजकीय स्वार्थ असल्याशिवाय उगाच हे होणार, चर्चा होणार का? बरोबर आहे, बरोबर. ताई, मग आता तुमच्या वार्डातून बाहेर लीड देणार तुम्ही? 100%. गेल्या विधानसभेला 2019ला मला चांगलं आठवतं की 6000ची लीड दिली ते तुमच्या वार्डातून, माझ्या वार्डातून. आणि खोरे गल्लीचा मी म्हणजे शतशान नमन करते आणि त्यांचा आभार व्यक्त करते. खरं तर खोरे गल्ली ही म्हणजे 18 पगड जातीन 12 बलुतेदार. हा, मला तेच बोलायचं आहे. मुस्लिम समाज आहे. वार्डातून आदरणीय राजाजी मनियार साहेब उमेदवार होते.
राजा मन्याड तिथून उमेदवार होते. हो, हा, हो. विधानसभेचे. बरोबर, विधानसभेचा राजा आमचा उमेदवार तरी होता. सुद्धा- आमचे राजा भाऊ मित्र आहेत आमचे. हा, तरी आमचेही मित्र आहेत, आमचेही सहकारी आहेत, तरी सुद्धा खोरे गल्लीनी प्रतिसाद भरपूर अमित भैया साहेबांना राजा मन्याडला मतदान केलं नाही, पण आम्ही दिशुकानं केलं. केलं नाही म्हणत नाही, हा. लीड सांगते. हा. केलं नाही मी असं नाही म्हणू शकत. लीड मी 100% भैया साहेबांना लीड जास्तीची पूर्ण लातूर मधून दिली. आता लीड देणार तुम्ही भैया? 100%. आता तर 10,000 प्लस देणार. बघा भैया, सपनाताईंचं नाव लिहून ठेवा. 10,000ची लीड. 10,000ची लीड. अहो, असे जर 10-5-6 नगरसेवक भेटले, ते भैया निवडून यायला काय वेळ लागतो? निवडून तर येणारच आहेत, पण आम्हाला 1 लाखाच्या फरकाने निवडून आणायचं हे आज आम्हाला करायचं आहे. म्हणजे 1 लाखाच्या पात्र थोडक्या फरक नको का आता? नको नको, आता 1 लाखाच्या फरकाने पाहिजे. मला सांगा सपनाताई, आता म्हणजे आता तुम्ही पुन्हा महानगरपालिकेला उभा राहणार का? म्हणजे आता पुन्हा काही तिसऱ्यांदा हॅट्रिक करायचा विचार हा आहे हा का? हा हा हॅट्रिक करायचा विचार आहे आणि तिसऱ्यांदा इलेक्शन लढवायचा पण विचार आहे. मग आता महापौर व्हायचे? महापौर मी असं काही ध्येय ठेवून नाही करत. त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. योग जर असेल तर का नाही? ओबीसीला सुटलं महापौर. तेच म्हणते ना, योग जर असेल तर का नाही? टोकणार तुम्ही? 100% तुम्हाला घेऊन दावा टोकणार. काय वाटते आम्हाला, पण आमची ओळख ठेवा महापौर झाल्यास. कारण काय होतं, पद आली की लोक विसरतात. तुम्हाला 2012 पासून ओळखते सर. तुम्ही जर ओळख विसरले असता, मला आठवतं की गांधी चौकामध्ये आपलं हे गांधी होतं मार्केटला. गांधी मार्केटला, तर त्यावेळेस मी तिथं व्हिडिओ क्लिप करण्यासाठी आलते मी. मला चांगलं आठवतं सर. बरोबर आहे. म्हणून आमच्या हाताला यश आलं, अशा नगरसेविका घडल्या. बरं का ताई, आता कालचा निर्णय तुम्ही पाहिला असेल ना, की अहमदनगरला अहिल्यानगर, खरं तर धनगर समाजाने आज ढोलबीर वाढवायला पाहिजे. खरं तर जिकडं तिकडं येळकोट काय जय मल्हार केलं पाहिजे. काय म्हणजे हे कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे अहिल्यानगर म्हणायला कसं वाटतं आता अहमदनगरला? मी खरं प्रथम मी स्वागत करते की अहमदनगरचं आहे. बऱ्याच दिवसापासून तुमच्या समाजाची मागणी होती. आमच्या समाजाची मागणी तटस्थ होती, बऱ्याच वर्षापासून मागणी होती. मी स्वागत करते त्यांनी की अहमदनगरचं अहिल्यानगर नाव बदललं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. ताई, आज आपण बघतोय TV-चं बटन ऑन केलं की बदलापूरची केस, पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये लहान मुलीवर झालेले अत्याचार, काल एक जोडपं फिरायला गेलं पुण्यामध्येच. दररोज पुण्यात, दररोज डेली पुण्यात अशा घटना घडत आहेत. हे सगळं ऐकून मन व्यथित होत असेल ना तुमचं, एक दुर्गा म्हणून, एक अंबिका चंडिका म्हणून? खरंच काय वाटतं? काय तुम्ही आता नुसतं बोलत होतो तर माझ्या डोक्यात अशा मुंग्या येत होत्या. म्हणजे खरंच विचाराला भाग पाडलेले हे सगळ्या घटना होत आहेत. हे कशामुळे होत आहेत, का होत आहेत, ह्याच्यापेक्षा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला संस्कार चांगले द्यायला पाहिजेत. मी प्रथम हे सांगते, संस्कार चांगले द्यायला पाहिजे. प्रत्येक मुलीमध्ये आपली मुलगी दिसायला पाहिजे, आपली बहीण दिसायला पाहिजे. का हे असं होणार नाही? पण दररोज घडतंय. विचार क्षमता म्हणजे म्हणतात ना, सायको असतात काही काही लोक. कलकत्त्यामध्ये डॉक्टरला बेदर्दीनं मारलं तिला. हो, म्हणजे अत्याचार करायचा आणि परत त्यांना ते तशा अवस्थेत मारून टाकायचं. त्यांचे म्हणजे काय मुलींनी जन्मच घेऊन असं वाटतंय का? आता हे पुरुष अहंकार वाढलाच वाटतं. पुरुष अहंकार म्हणत नाही मी, पण कुठंतरी मला याला काय कारणीभूत? मोबाईल कारणीभूत आहे? मोबाईल तर 100%च कारणीभूत आहे. लोकांची विचारक्षमता बदलायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो 10वी पर्यंत लेकराच्या मोबाईलच देऊ नका तुम्ही. हे बरोबर आहे, पण हे कोण करायचं? हे सरकार तर करू शकत नाही. मी जे पहिल्यांदा म्हणलं ना, आई वडिलांचे संस्कार, जर आई वडिलांनी तेवढं आपल्या लेकरांवर हे ठेवलं की आता हे फोन नको तू घेऊ, तू फोन नको हातळू, तू कुठं चालला, तू कुठं यायली. 2 वर्षाचं लेकरू रडायले की आई हातामध्ये मोबाईल देते. कारण तिला वेळ मिळतो ना तिच्या मोबाईलवर बघायला. तर हे मोबाईल घातक आहे. घातक आहे, कारणीभूत याविषयी काही तुम्ही आवाज उठवणार? काही असं आंदोलन काय आहे का डोक्यामध्ये? काही आंदोलन आमचं परवाच झालेलं होतं, ज्यावेळेस ते डॉक्टरवर अत्याचार होऊन त्यांची आत्महत्या झाली. आणि काँग्रेसने काय आंदोलन केलं? हो केलं तर काँग्रेसने. आम्ही काँग्रेस आंदोलनाची प्रक्रिया फार कमी लातूरमध्ये. काँग्रेस आक्रमक नाही असं लोक म्हणतात. काय कारण आहे?
काँग्रेस आक्रमक नाही असं लोक म्हणतात. कारण मोर्चा काढायचं गुत्त फक्त भाजपला दिले. कसं झालंय माहितीये का, जिसकी लाठी उसकी उसकी बचा, बरोबर आहे. असं चालू आहे सध्या. सरकार असंच चालू आहे. त्यामुळे मी त्याच्यात न जाता मी सांगते की आम्ही निवेदन दिलेलं आहे, आदरणीय कलेक्टर मॅडमला स्वतः भेटलेलं आहे आणि भेटून निवेदन दिलेलं आहे. जी प्रोसिजर आहे ते चालू आहे. आता बघा ताई, शक्यता बरं का, मी जरा शक्यता बोलतो आणि जर तरवरच माझा कार्यक्रम चालतो. जर अर्चना पाटील चाकूरकर तिकीट मिळालं भाजपमधून तर, आणि जर तुम्हाला अर्चनाताईचा फोन आला, सपनाताई बघा काय करतात, काय करताल बरं तुम्ही? फोन आल्यावर फोन घेईल, नमस्कार सांगेल, त्यांचं स्वागत करतात. स्वागत नमस्कार केल्यानंतर स्वागत म्हणजे फोन घेतलाच ते स्वागत ना. फोन घेण्यास म्हणजे स्वागत आणि शुभेच्छा देईल आणि पण सांगेल की मी निष्ठावंत आहे. जरी तुमचा प्रचार करू शकता. नाही प्रचार म्हणता येणार नाही, मी निष्ठावंत आहे. त्यांनी त्याच्यातच समजून घेतील का की तेही एज्युकेटेड आहेत, त्यांनाही माहित आहे, डॉक्टर आहेत, त्यांनाही माहित आहे की निष्ठा काय असते, पक्ष काय असतो. त्यामुळे तशात सूचना तर मला त्यांच्या येणार नाहीत, ही एवढी मला गॅरंटी आहे. फोन करतील ना तुम्हाला महिला म्हणून? फोन करतील ना, मी म्हणले ना, फोन केल्यानंतर मी फोन उचलेल, बोलेल, स्वागत करेल, चर्चा करेल. तब्येत विचारताल, जेवलं का विचारताल, जेवलं का विचारेल, काय चाललंय विचारेल, घरी या म्हणताल, मैत्रीण म्हणून या पण भाजप म्हणून नको. नक्की 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 नक्की. ताई, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कसा आहे आता सध्या, अमित देशमुख हे विलासरावांची प्रतिकृती आहे. म्हणजे विलासरावांची ज्या पद्धतीने दिशा चालती विकास कामाची वगैरे, कदाचित काकणभर जास्त. म्हणजे आज अमित देशमुखाकडे एवढी मोठी साखर कारखानदारी आहे, आज जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्या ताब्यात आहे, बरोबर आहे, आणि त्या बँकेवर तुम्ही आता संचालिका झालेल्या आहेत. कसं काय किमया कशी घडली हो? म्हणजे इकडं नगरसेविका पण, इकडं बँकेवर पण, काय म्हणजे सपनाताईची जादू काय? जादू म्हणता येणार नाही, निष्ठा सगळ्यात महत्वाची. निष्ठा खूप असते. तुम्ही निवडून आला का, तुम्हाला डायरेक्ट नियुक्ती मिळाली बँकेवर? नाही नाही नाही, मी निवडून आले. म्हणजे निवडणुकीत उभा टाकला होता? निवडणुकीमध्ये होते, आमच्या 7 जणांवर ऑब्जेक्शन होतं आणि आम्हाला निवडणुकीला लढावं लागलं आम्हाला. तर त्यावेळेस जेव्हा मी ग्रामीणमध्ये फिरत होते त्यावेळेस आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांची आठवण येणारच, का की प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस मी जात होते त्यांना देवाबरोबर त्यांचा फोटो देवाबरोबर ठेवून पूजाला साठी त्यांचा फोटो राहायचा. म्हणजे मी डोळ्यात पाणी यायचं मला की विलासरावजींचा फोटो असायचा, विलासरावजी देशमुख साहेबांचा, दिलीपरावजी देशमुख साहेबांचा. बापरे, म्हणजे बरोबर त्यांची पूजा व्हायची. ग्रामीण भागात ग्रामीण देव मानतात. आणि त्याचबरोबर सांगते की आमच्या पूर्ण घरामध्ये मी तर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना वडिलांप्रमाणे मानते. जे वडिलांचं छत्र छाया आपल्या आम्ही पाहिलं तुमच्या दिवाणखान्यामध्ये विलासराव पासून लाईन सुरू होते. विलासराव झाली की लगेच दिलीपराव झाली की अमित देशमुख, लगेच धीरज देशमुख. जसं वडिलांचं छत्र असतं आपल्या मुलावर, तसं आदरणीय दिलीपराव कदाचित तुम्हाला घडवलंय, त्यांनी राजकारणात मोठं केलंय. 100% परिवारांनी मला घडवलेलं आहे, राजकारणात मोठं केलेलं आहे, संधी दिलेली आहे, विश्वास ठेवलेला आहे. भैया कधी रागवलेलं आठवतं का? भैया कधी असा, आता भैया कधी कधी आता आमच्यावर रागवतात कारण आम्ही जरा आगाऊपणा करतो, म्हणून तुमच्यावर कधी रागवत तर नाहीत भैया, पण उत्तर देत नाहीत. जर त्यांना काही बोलायचं उत्तर देत नाहीत. जर त्यांना कुठली प्रश्नाचं जर नाही उत्तर द्यायचं, नाही आवडलं, कुठली गोष्ट नाही आवडली तर शांत बसतात, पण कधी रागवत नाही. तुम्ही ओळखून घ्यायचं. हा, तर तेवढं तरी सवय आहे आणि ओळखू शकते की भैया साहेबांना हे प्रकार म्हणजे हे आवडलं नाही, आपण शांत बसू, आपण दुसरं बोलायचं. परवा दीपक सुळी सांगितलं की म्हणे आता भैया काय करेल, म्हणे एकटेच चाललेत म्हणे घरी लोकांना भेटायला. मग मी भैयाला फोन केला, भैया आम्हाला घ्या ना सोबत. काय प्रकार आहे? नाही, ते तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांचा एक कार्यक्रम नेमलेला असतो, त्या कार्यक्रमानुसार त्यांनी जातात, भेटतात. पण आम्हाला सूचना येतात की त्यांनी ह्या वार्डात चालले, त्या वार्डात चालले, तुम्हाला जर जॉईन व्हायचं तर तुम्ही जॉईन होऊ शकतात ना. असं नाही की भैया साहेबांचा आम्हाला निरोप येत नाही, आम्हाला सोबत येऊ नका, असं त्यांचा काही वैयक्तिक निरोप नसतो. फक्त निरोप एवढा येतो त्यांच्या पीएनचा की भैया साहेबांचा असा असा कार्यक्रम आहे, ह्या वार्डात ते निघालेले आहेत आणि हे वेळ आहे, तुम्हाला जॉईन व्हायचं तर तुम्ही जॉईन होऊ शकतात. भैया साहेबांनी असं वैयक्तिक कधीच सांगितलं नाही की तुम्ही येऊ नका, नाही तर मी एकटे जाणार, हे कधीच प्रश्न नाही. जर तर शिवाय आवश्यकर नाही बरं का. जर तिकीट नाही मिळालं महानगरपालिकेला
तर बंडखोरी करणार का? नक्की नाही, हा? नक्की नाही, नक्की नाही बंडखोरी नाही करणार. हा. म्हणजे सगळं नाही मिळालं तरी काय समाधान आहे? समाधान आहे. हा. निवांत बँकेमध्ये आहे संचालिका, हा. ते काम करत राहणार. नाही तर कार्यकर्ता म्हणून कायमस्वरूपी काँग्रेस पक्षाची देशमुख परिवारासोबत राहणार. ताई, लाडकी बहीणला काय अर्ज भरून घेतले का? मी तुम्हाला म्हणजे कारण ही सरकारची योजना, हे काय कुणाच्या घरची नाही, कुठल्या पक्षाची नाही. ही सरकारची योजना आहे. त्या योजनेचं मी स्वागत करते. त्याचबरोबर तुम्हाला एक स्पष्टीकरण सांगते. हा. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा. 0 बॅलन्स हा. वर 32,000 हा. पासबुक काढलेले आहेत. म्हणजे काही एक रुपया घेतला नाही. 1 रुपया घेता 32,000 म्हणजे माता भगिनींना ही भाऊबीजीच म्हणायला पाहिजे बँकेची. आणि तुम्हाला सांगते, एक खातं ओपन करायला, एक खातं आपल्याला उघडायला जवळपास 1700 ते 1800 रुपये लागतात. त्याच्या खातं उघडता येत नाही. तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये, नॅशनल बँकेमध्ये जावा आणि विचारा की खातं उघडण्यासाठी तुम्हाला काय लागतं. जवळपास 1000 बॅलन्स लागतं, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स लागतात आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या खात्यामध्ये 500 ते 1000 रुपये ठेवावं लागतात. एकीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं किती हजार खाते काढले मला? 32,000. 32,000 खाते काढले. आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तुमचे अध्यक्ष धीरज देशमुख आमदार, बरोबर आहे? लोकप्रिय आमदार, माझं चुकलं बरं का, सॉरी. हा, लोकप्रिय आमदार. हेच लोकप्रिय आमदार यांनीच 32,000 खाते काढले आणि यांनीच लाडक्या बहिणीवर टीका करायला योजनेवर. काय खरं काय मग आता काय समजायचं? मी टीका केलीच नाही, मी तर स्वागत केले. फक्त माझं एवढं एक म्हणणं आहे, उज्ज्वला गॅस आठवतं का आपल्याला? होय, आठवतं ना? त्याप्रमाणे ती योजना आता काय आहे, कारणीत आहे का? नाही. ती योजना बंद पडली. फक्त सरकारला एवढीच विनंती तुमचं म्हणणं की चालू ठेवा, हे कायमस्वरूपी चालू ठेवा नाही, कायमस्वरूपी. जसं निराधारच्या पगारी कधी चालू झालत्या? माझ्या आजी सांगतात की आम्ही म्हणजे म्हाताऱ्या संजय गांधी निराधार योजना त्यावेळेस पासून 2000, त्यावेळेसचे 2000 सर, मी खोटं सांगत नाही, कंटिन्यू आजपर्यंत प्रत्येकाच्या खात्यावर जातात. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे सरकारांना की जे आता लाडकी बहीण योजना आणलेली आहे, कार्यरत राहू द्या, कंटिन्यू राहू द्या. तुमचं म्हणणं आहे की ही योजना टिकेल असं वाटत नाही? म्हणजे सरकारवर आर्थिक बोजा महिना 3,000 कोटीचं कर्ज काढावं लागणार आहे महाराष्ट्र सरकारला. जेव्हा आता विधानसभा लागलेलीच आहे, जेव्हा सरकार स्थापित होईल, ज्यावेळेस बजेट येईल, मला 100% सांगते ही योजना बंद पडणार, म्हणजे बंद पडणार. का की आत्ताच बोजा एवढा आहे, ते झेपू शकत नाही. फक्त हे करायला योजनेतला पैसा इकडे वळवला असे असं वाटतं तुम्हाला का? 100%. कारण त्यांचे नितीन गडकरीच म्हणाले हे बरोबर, हे असं लाडक्या बहिणीमुळे योजना रखडतात, दुसरा निधी इकडे वळवतात आणि सध्या ते प्रोसिजर चालू आहे. माझी एवढीच विनंती आहे सरकारला की ते कंटिन्यू ठेवा, माता भगिनींना फसवू नका. एवढीच त्यांना जे आशा दाखवली, आज जे उन्हामध्ये तानामध्ये म्हाताऱ्या माणसा काय, इव्हन आपले गरीब महिला रात्रभर तिथं बँकेच्या समोर ते लिंक. सगळ्यात त्रास बँक कर्मचाऱ्याला झालेला आहे सगळ्यात जास्त. जेव्हा खाते उघडण्यासाठी महिला तिथं लाईन धरून आहेत, तर एक तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतात, त्यांना कुठली म्हणजे प्रश्नाची जाण नसते की काय काय डॉक्युमेंट्स लागतात. पहिल्यांदा समजून सांगलं का येत नाही. त्यांचे नवरे सोबत असतात, थोडेसे घेतलेले असतात. माझं यश आलेलं आहे, मला का माझ्या खात्यावर का पैसे पडले नाही? कधी एकदा हातात घेऊन आणि कार्यक्रम करतो की हे सुद्धा कंटिन्यू चालू आहे. प्रत्येक बँकेमध्ये हेच चालू आहे. अरे बापरे, म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. पण मग मी काय म्हणतो ताई, तुम्ही राज ठाकरे तेच म्हणाले, अनेक लोक आहेत तेच म्हणते, काँग्रेस आहे तीच म्हणते, पटोले साहेब तेच म्हणतायत की महिलांना पैसे देऊन त्यांच्या हाताला काम द्या. हे बरोबर आहे? 100% हे बरोबर आहे. आजची महागाई पहा आवसेकर सर, तुम्हाला महागाई, सिलेंडरचा भाव काय आहे, डाळीचा भाव काय आहे. आज तुम्ही 1,500 दिल्यानंतर ह्याचे पण भाव तुम्ही 1,500 दिले, कालच बॉन्डची किंमत 100 पण 500 रुपये गेली. बघा, तुम्हीच सांगतात आता. म्हणजे आम्ही काय बघणार? आम्ही सिलेंडर बघणार, आम्ही डाळी बघणार, आम्ही आमच्या घरातला संसार बघणार ना. बरोबर, आम्ही बॉन्ड पर्यंत जाऊ शकणार नाहीत ना. जेव्हा जेव्हा गेलो त्यावेळेस लक्षात येईल की 100 रुपयाचा 500 रुपयाला बॉन्ड भेटतो. इकडून देतो, इकडून बाहेरून काढतो, इकडून जास्त घेतो, इकडून थोडं बाहेर काढतो. हे 500 घेतात ना, 100 देतो. ताई, काय वाटतं बरं तुम्हाला आता हे सध्या जे काय चित्र काय राहील महाराष्ट्रामध्ये? पुन्हा शिंदे मुख्यमंत्री होतील का काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल? कुणाचा मुख्यमंत्री असं वाटतं?
100% का अमित देशमुख मुख्यमंत्री होते? 100% काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, हां, आघाडीचं सरकार येणार. हां. अमित देशमुख मुख्यमंत्री होतील. शुभेच्छा त्यांना. हां. आणि बरोबर आहे, होणारच. म्हणजे प्रत्येक एकनिष्ठ कार्यकर्त्याला वाटणारच की माझ्या नेत्यांना सुद्धा माझे नेतेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्याला कर्त्याला वाटणार. तशीच माझी अपेक्षा आहे की आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबच मुख्यमंत्री एवढं व्हावे. पद सांभाळायची शक्ती आहे का? म्हणजे 100%, 1001% ह्याला तर मी 1001% सांगेल. एवढी कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी आहे, त्यांचा अभ्यास आहे, हां. त्यांचं नेतृत्व आहे. म्हणजे लातूर तर आम्ही बघितलं की अमित देशमुख कोल्हापूरला सुद्धा असं भाषण देतात दणदणीत. सतेज पाटील आम्ही मिळूनच असतो कोल्हापूर. आजकाल तर ना भैया साहेबांची एवढी डिमांड आहे हां. की बोलवतात. संभाजीनगरला त्यांनी म्हणजे आमची जेव्हा चर्चा होती भैयासाहेब बरोबर त्यावेळेस म्हणजे चर्चेमधून कळतं की आज संभाजीनगरला भैयासाहेब भाषणासाठी त्यांना बोलवलेलं आमंत्रण केलेलं आहे, कोल्हापूरला बोलवलेलं आहे, उदगीरला आता बोलवलेलं भैया मिळणं सहसा सापडणं अवघड झालेलं आहे. अवघड नाही, पण भैयासाहेब म्हणतात की पहिले लातूरचे प्रोग्राम, त्यानंतर बाकीचं नियोजन. आधी माझं लातूर. हा, माझं लातूर, पहिला घास लातूरला. लातूर लातूर पहिलं घास लातूर. तर मित्रांनो, अशा ह्या माझ्या ताईचा माझा छंद काय? माझा छंद स्वयंपाक करणे. अरे बापरे, मग काय तुला स्पेशल काय बनवत आहे? तरी म्हणलं बंडू भाऊचे वजन का वाढतं? स्वयंपाक, वाचन हा. आणि मुलांमध्ये रमणं. काय खास पदार्थ काय बनवत होतो स्वयंपाकामध्ये? सगळंच येतं सर, व्हेज नॉन व्हेज. अरे बापरे, करू शकतो. आणि व्हेज मध्ये काय? म्हणूनच म्हणलं व्हेज मध्ये सगळ्या रेसिपी येतात. हा. छंदच आहे माझा पहिल्यापासून. म्हणजे वाचन मध्ये सगळे पुस्तक, मला इतिहास वाचायला खूप आवडतो. त्या काळातले छत्रपती शिवाजी महाराज, त्या काळातले मा जिजाऊ, त्या काळातले अहिल्यादेवी, त्या काळातली राणी लक्ष्मीबाई, ह्यांनी कसं नेतृत्व त्यांचं तयार झालं, ह्यांनी कसे हे नेते म्हणजे राजे झाले, त्यावेळेस मला त्यांची ज्यावेळेस मी ते पुस्तक वाचत होते ना, वाटत होतं की मी त्या काळामध्ये सुद्धा आहे. म्हणजे वाचन हा छंद आहे. छंद म्हणजे एवढ्या तर राजकारणाच्या ह्याच्यातून वेळ मिळतो तुम्हाला? नक्की वेळ काढते आणि 1 तास रोज काहीतरी वाचते. मी पुस्तक असं म्हणत नाही, काहीतरी वाचते, पण वाचते कंटिन्यू मध्ये. फार चांगला हा छंद आहे. आणि मित्रांनो, आमची ही नवदुर्गेमधली तिसरी माळ आज तुम्हाला भेटली. त्यांचं नाव सौभाग्यवती सपनाताई बंडू किसवे. सपनाताई, तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीला तुम्ही पुन्हा एकदा नगरसेवक व्हा, पुन्हा एकदा निवडून या आणि महापौर पदाच्या खुर्चीत बसलेला आम्हाला बघू द्या, आम्हाला तुमचा सत्कार करण्याचं भाग्य मिळू द्या. याच शुभेच्छा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल या माझ्या ताईला, माझ्या बहिणीला, माझ्या लाडक्या बहिणीला. पण मी तुम्हाला 1,500 देऊ शकत नाही, पण मी तुमची मुलाखत घेऊ शकतो. तर असा हा सुंदर कार्यक्रम. तर सगळ्या माता भगिनींना पुन्हा एकदा सांगणं आहे की आपल्याला जरी बोलायचं असलं या कार्यक्रमात, आपण अवश्य या माझ्याशी संपर्क करा. आपल्याला 9 दिवस 9 दुर्गा द्यायच्यात. तरी कशी वाटली आमची दुर्गा? अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रत्नाकर औसेकर चॅनलला आपल्या सेवेत रुजू ठेवा. सपनाताई, आमच्या प्रेक्षकांना जात जाता तुम्हाला काय सांगायचं? नवदुर्गाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनेलला शुभेच्छा देते आणि धन्यवाद व्यक्त करते. आणि सर्व महिलांना जागृत राहायचं एक अशी विनंती करते. पर्समध्ये आता मोबाईल ठेवू नका, लिपस्टिक ठेवू नका. एक छोटस मिरचीची पूड ठेवा. मिरचीची पूड ठेवा. मुलींना जागृत करा, मुलींना सूचना द्या. बॅड टच काय, गुड टच काय, बॅड टच काय आणि गुड टच काय हे शिकवा. लहानपणापासून संस्कार केलेले पाहिजे. काळाची गरज आहे. आणि आपण जागरूक राहिलो की आपले मुलं जागरूक राहतात. त्यामुळे आपण आपल्या लेकरांना जागरूक ठेवा. आणि नवदुर्गाच्या वतीने मी आपल्या सर्व नवदुर्गांना शुभेच्छा देते, दसऱ्यांच्या शुभेच्छा देते, धन्यवाद व्यक्त करते. औसेकर सर, तुमचे धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.